शिवसेना नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब, शिवसेना नेते दिवाकरजी रावते, शिवसेना नेते अनंतराव गीते, शिवसेना नेते अरविंद सावंत, सराव बडगुजर, राग ढाके, विजय कदम आणि ज्यांचा आता प्रवेश झाला शिवसेनेत ते संदीप गुळवे आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व शिक्षक बंधूंनो, आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान देशामध्ये आज संध्याकाळनंतर एक्झिट पोल नावाचा प्रकार सुरू. प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांनी आत्ताच डोळे मिटलेले आहेत. डोळे मिटून ते काय पाहत असतील तर त्यांना आजचा हा शिवसेनेचा सोहळा ध्यानस्थ अवस्थेत दिसत असेल. कारण सर्वत्र सगळ्यांना जळी तळी काष्टी शिवसेना दिसते. पण आजचा जो प्रवेश आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो या राज्यासाठी अत्यंत महत्वाचा. महाराष्ट्रात शिवसेनेचं जे झंझावात गेल्या काही काळात निर्माण झालं पुन्हा एकदा, त्याच्यामध्ये आजचा हा पक्षप्रवेश गुळवेंचा आणि नाशिक शिवसेने शिक्षक मतदारसंघाची जागा जी शिवसेना पण महाविकास आघाडी म्हणून आपण लढण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी संदीप गुळवे यांच्यासारखा योग्य उमेदवार सापडला नाही. संदीप गुळवे यांना शिवसेना तशी नवीन नाही देसाई साहेब. तरुण आहे. या क्षेत्रात, सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, मराठा विद्याप्रसारक सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं संघटन बांधलेलं आहे. आणि संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला नक्की ताकद आणि मागची निवडणूक आपण शिक्षक मतदारसंघाचे आपले उमेदवार जिंकले. आपण सगळ्यांनी कष्ट घेतले. मला माहिती आहे की सुधाकरराव बडगुजर जळगावला 14-15 दिवस जाऊन 15 दिवस आपण होता ती जागा जिंकण्यासाठी. म्हणजे ती जागा ही कोणाची व्यक्तिगत जागा नाही. आपली संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा उत्तर महाराष्ट्रात रावते साहेब त्या काळात म्हणजे अक्षरशः जिल्ह्यात तालुक्यात लोक फिरले तेव्हा किशोर दराडे जिंकले. आणि सर्वाधिक मतदान करून घेण्याचं काम सुधाकर बडगुजर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. 14-15 दिवस ते तिकडे थांबले होते. त्याच्यामुळे या जागेवर, नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच अधिकार आहे. आणि म्हणून ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं पुन्हा एकदा ठरवलं. कोणी सोडून गेला असेल, कोणी वेगळा मार्ग स्वीकारला असेल, त्याचा काही परिणाम होत नाही. शिवसेना ही 4 अक्षरे एवढ्या ताकदीची आहे. त्याच्या मागे लोक आपोआप उभी राहतात आणि ताकद वाढत जाते. स्वतः संदीप गुळवे यांच्याबरोबर शिक्षकांचं फार मोठं संघटन आहे. त्याचाही फायदा होतो. उद्धव साहेब आपले माननीय पक्षप्रमुख यांनी संदीप गुळवे यांच्या उमेदवारीला मान्यता दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.